काँग्रेस पक्षाने जे हिंदू टेरर किंवा भगवा आतंकवाद अशा प्रकारचं नरेटिव्ह तयार केलं होतं ते पूर्णपणे बस्ट झालेलं आहे। साधारण 2000 मध्ये सुरुवातीच्या दशकामध्ये संपूर्ण विश्वात मोठ्या प्रमाणात आतंकवादी घटना घडल्या। अमेरिकेत देखील घटना घडल्या, युरोपमध्येही घटना घडल्या, भारतात तर घडल्या आणि यातल्या अनेक घटनांचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत होते आणि त्यातनं एक इस्लामिक टेररिझम अशा प्रकारचे एक नरेटिव्ह कॉइन झाला। हा काही भारताने कॉइन केला नव्हता, जगामध्ये कॉइन झाला। भारतामध्ये या नरेटिव्हचा आपल्या वोट बँकेवर विपरीत परिणाम होतोय अशा प्रकारे काँग्रेसला लक्षात आलं। खरं म्हणजे कोणीच सर्व मुसलमानांना आतंकवादी ठरवलं नव्हतं, पण तरी देखील या ठिकाणी सर्व हिंदूंना आतंकवादी ठरवण्याकरता काँग्रेस पक्षाने हे षडयंत्र रचलं, युपीएने षडयंत्र रचलं आणि हिंदू आतंकवाद, हिंदू टेरर अशा प्रकारचा शब्द कॉइन करून अनेक लोकांना पकडलं आणि मग प्रयत्न सुरू केला, एक यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला। हिंदुत्ववादी संघटना आणि विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचे अधिकारी किंवा विचार परिवारातील अन्य संघटनांचे पदाधिकारी हे कसे या सगळ्या भगव्या आतंकवादामध्ये सामील आहेत अशा प्रकारचं षडयंत्र तयार करण्याचा प्रयत्न झाला।